मार्केटमध्ये गेली फळं आणि भाज्या आणायला आणि निकेश आणि मी आम्ही दोघंच चाललोय बाईकवर, कारण दुपारी श्रियान झोपला होता आणि बाहेर ऊन पण जास्त होतं, त्याच्यामुळे श्रियानला बाहेर नाही आणला. श्रियानला काकीकडे झोपवलाय आणि आम्ही दोघंच मार्केटला आलोय. तर पनवेल भाजी मार्केटच्या बाहेर इथे भाज्यांचे वाटे असतात रोजचे विकायला आणि कधी कधी ना इथल्या भाज्या खूप जास्त फ्रेश असतात. तर इथे मी भाज्या बघत होती, तर आज जास्त काही भाज्या नव्हत्या, 2-3च प्रकारच्या भाज्या मला भेटल्या. मग त्या इथून मी घेतल्या, फुलं घेतली आणि टॅमॅटो वगैरे घेतली आणि सगळ्या पिशव्या आहेत त्या डिक्कीमध्ये ठेवायला आली. मग आठवलं, अरे बापरे, श्रियानची आवडीची फळं घेतलीच नाही. म्हणजे श्रियानला चेरी आणि ड्रॅगन खूप जास्त आवडतं. मग पुन्हा मार्केटमध्ये गेली आणि तिथून मग चेरी म्हणजेच लाल द्राक्ष, तर ती लाल द्राक्ष आणि ड्रॅगन श्रियानला घेतले आणि घरी यायला निघालो. येता वेळेस मस्त मंचुरियन पण घेतले. तर मस्त निकेशने इथं प्लेट रेडी केले आणि गरमागरम चाय, मस्त नाश्ता झाला आमचा. आणि रवा भाजून घेते मी इथे आणि सगळ्या भाज्या आणलेल्या तेवढ्या सगळ्या इथे भाज्या पण धुवून घेतल्यात मी आणि सहज बाहेर आले घराच्या. बघते तर बापरे, श्रियान बाबू आमचा एकटाच खेळतोय मस्त इथे स्लायडिंगवर. तर त्याला बघून खूप मजा वाटली, एकटाच चढायचा आणि एकटाच असं स्लायडिंगवरनं खाली यायचा. खूप मजा वाटली त्याला बघता वेळेस. आणि मग बाकीची घरातली सगळी मी ते कामं आटपायला लागली आणि निकेशला आज खारवलेले शेंगदाणे पाहिजे होते. मग निकेशसाठी मी ते शेंगदाणे भाजायला लागली. जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे घासली आणि मूवी बघता बघता इथे मी कोथिंबीर साफ करायला बसली. तर असा माझा आजचा दिवस गेला आहे. तर उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.